एक गावदेवी मातेचं परण आहे. वाजवा, चालू ठेवा. जय 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 गावदेवी माता, धाता धा प्रणाम प्रणाम तुझ चरणी नमोनी माता. प्रणाम धागतिक धा, प्रणाम धागतिक धा, प्रणाम धागतिक धा तुझ चरणी नमोनी माता. प्रणाम धागतिक धा, प्रणाम धागतिक धा, प्रणाम धागतिक धा तुझ चरणी नमोनी माता. प्रणाम धागतिक धा, प्रणाम धागतिक धा, प्रणाम धागतिक धा. टाळ्या टाळ्या वाजवा बरं का. आज पहिल्यांदाच आपल्याला गावदेवी परण हे ऐकायला भेटलेलं आहे. भरपूर अनेक परण आपण ऐकले नवी मुंबईमध्ये, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, पण गावदेवी परण हे पहिल्यांदा ऐकायला भेटलेलं आहे. दीपक रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. नाचूक कीर्तनाचे रंगी या उपक्रमाअंतर्गत या ठिकाणी मोहिनी एकादशी अतिशय उत्तम पवित्र आणि सुदीन दिवस आहे. या दिवशी समस्त बोनकोळी ग्रामस्थ यांच्या वतीने गावदेवी मातेचा पालखी उत्सव सोहळा या ठिकाणी 3 दिवस संपन्न होत आहे. या उत्सवामध्ये नाचूक कीर्तनाच्या रंगी या उपक्रमाअंतर्गत कीर्तनाची सेवा संपन्न होत आहे. विशेष म्हणजे नाचूक कीर्तनाच्या रंगी हा उपक्रम याच बोनकोळी गावातील मंदिरापासून सुरुवात झालेला आहे. आमचे परमस्नेही हरिभक्त पारायण बबन महाराज नाईक यांच्या एकादशीपासून नाचूक कीर्तनाच्या रंगी या उपक्रमाला सुरुवात होऊन आज हा उपक्रम 5 वर्ष होऊन गेली आणि पुढील एकादशीला 6व्या पर्वामध्ये म्हणजे 6व्या वर्षापर्यंत या उपक्रमाची मजल गेलेली आहे. याचं संपूर्ण श्रेय तुम्हा श्रोता वर्गाला आहे. तुम्ही या उपक्रमावर विशेष प्रेम करता. जर श्रोता वर्ग नसेलच तर कीर्तनाला काय मजा आहे तुमची, नाही का. परिसरातील सर्व कीर्तनकार जेवढे नवी मुंबईमध्ये वाजवणार आहेत, कीर्तनकार आहेत, हे आवर्जून या उपक्रमाला उपस्थिती लावतात. आणि विशेष म्हणजे या उपक्रमाला सर्वात जास्त कोणाचं प्रेम असेल तर ते श्रोता वर्ग आहे. आपणा सर्वांच्या सहकार्याने, प्रेमाने, आपुलकीने, सहकार्याने ही जी प्रेमाची भावना आहे आणि आपण या उपक्रमावर जे प्रेम करतात, या प्रेमामुळे आज 5व्या वर्षाच्या उत्तरार्धामध्ये हे उपक्रम गेलेला आहे. बस पुढची एक शेवटची एकादशी बबन महाराजांची, तिथून 6व्या वर्षाला 6व्या पर्वाला सुरुवात होणार आहे. आज या ठिकाणी आमचे परमस्नेही गुरुवर्य हरिभक्त पारायण सोपान महाराज म्हात्रे कोपरखणे यांनी वेळेवर उपस्थित राहून सुश्राव्य अशी कीर्तनरूपी सेवा केलेली आहे. नाचूक कीर्तनाचे रंगी उपक्रम तसेच बोनकोडे ग्रामस्थ मंडळ त्यांचं सहर्ष ऋण व्यक्त करत आहे. पुढील एकादशी जी आहे ती पुनश्च याच गावामध्ये, याच मंदिरामध्ये, याच वेळेमध्ये होणार आहे. पुढची एकादशी हरिभक्त पारायण आमचे परमस्नेही बोनकोडे गावचे भूषण, बोनकोड्याचे रत्न बबन महाराज नाईक यांची एकादशी आहे आणि त्यांना आमचे कीर्तनकारांच्या हस्ते श्रीफळ देण्यात येणार आहे. पुढील एकादशी बोनकोडेच गावामध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये याच वेळेमध्ये होणार आहे. श्रीफळ घ्या एक मिनिट. हरिभक्त पारायण कीर्तनकार सोपान महाराज म्हात्रे यांच्या हस्ते बबन महाराज यांना पुढील एकादशीचं श्रीफळ देत आहोत. त्यांनी त्यांचा स्वीकार करावा. बाबा घ्या, श्रीफळ घ्या. हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. पुढील एकादशीला बरोबर 10 वाजता आपण सर्वांनी
या मंदिरामध्ये हजर राहावं अशी आपणा सर्वांना विनंती करतो. ऐका, चोखोबऱ्यांचा समाधी सोहळा आमचे परमस्नेही गुरुजी यांच्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये शनी जयंती निमित्ताने सप्ताह सेक्टर 4 मध्ये त्या मंदिरामध्ये 15 तारखेला चोखोबऱ्यांचा समाधी सोहळा त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. आणि चोखोबऱ्यांचा समाधी सोहळ्याचं कीर्तन आमचे परमस्नेही ज्ञानराज महाराज करणार आहेत. तरी आपण त्याही ठिकाणी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहा आपण सर्वांनी नम्रतेची विनंती करतो. तसेच आपल्या वारकरी संप्रदायाचं भूषण आणि संत परंपरेतील सद्गुरू सकाराम महाराज संत हे आपल्या कोपरखैरनार सेक्टर 4 मध्ये 7 मे या दिवशी येत आहेत. त्या दिवशी चोखोबांचा समाधी सोहळा आहे, तो त्यांच्या परंपरे केला जातो. त्या दिवशी संत सकाराम महाराज आपल्या कोपरखैरनार सेक्टर 4 नागेश्वर नागाई माता मंदिरात येत आहे. जास्तीत जास्त भाविकांनी संतांचं आपल्या दारात येणार आहेत, आपण दर्शन घ्यायला संधी आहे तर घ्यावी. तसेच 14-15 तारखेला संत चोखोबांची समाधी सोहळा तिथे सादर होणार आहे. कीर्तनकार आहेत ज्ञानराज महाराज म्हात्रे कोपरखैरनार. रामकृष्ण. हॅलो, आवाज जरा ज्ञानदेव तुकाराम होण्या अगोदर सलग 108 दिवसाची पवित्र अशी नर्मदा मैयाची परिक्रमा करणारे आबाप श्री विशाल महाराज पाटील व आबाप श्री धनंजय महाराज पाटील धनंजय महाराज बेटा यांचे सत्कारित महिला मंडळ, त्यांचे सर्व महिला मंडळ यांच्याकडून त्यांचे सत्कार होत आहे. 108 दिवसाची पवित्र अशी परिक्रमा करून येणारे श्री विशाल महाराज व धनंजय वेटा यांचे खूप खूप बोनकोडे गावाकडून आभार. धन्यवाद. रामकृष्ण हरी. आरतीची तयारी करा, आरती होणार आहे. नमः पार्वती पते हर 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 नर्मदे हर नर्मदे हर. पुंडलिक वरदे हरिठल श्री ज्ञानदेव पंढरनाथ भगवान की जय. नर्मदे हर नर्मदे हर. चला, आरतीसाठी आता सर्वांनी उभे राहायचं आहे. वाला
शरीफ आहे पांडुरंगा या संतान केलेली हे ती मदत केली अधिक तुझे कार्य नामदेवा
महाराज की जय. संत शिरोमणी नामदेव महाराज की जय. गावदेवी माते की जय. गावदेवी बापू काय बोलता काय बोलता काय केली आणल्यात का पराला वाढायला सांगता का केली आणल्यात चला श्री विठ्ठल नर्मदे हर. चला मंडळी, श्री विठ्ठल आज एकादशीनिमित्त गावदेवाची पालखी झालेली आहे. त्यानंतर भजन झालेलं आहे, कीर्तन झालेलं आहे नाचू कीर्तनाचे रंगी अंतर्गत. आणि अशा प्रकारे 2 दिवसाचा सर्व महोत्सव आपण बघितलेला आहे. तर खूप आनंदाने या 2 दिवसाचा महोत्सव पार पाडलेला आहे. चला श्री विठ्ठल नर्मदे हर.